पूर्वी मला तमाशा पाहायचा खूप शौक होता. त्या काळात तमाशे रात्री उशीरपर्यंत, कधीकधी 4-4 वाजेपर्यंत चालायचे. तमाशा पाहायला लोक बैलगाडीवरून, लांबच्या गावावरून यायचे. 5-6 गावातली लोक एकत्र यायची, पण मी मात्र नेहमी पायी जायचो आणि पायी यायचो. त्यावेळेस आमच्या गावात एक अफवा खूप पसरली होती. गावाच्या शेवटी भूतं दिसतात. ती भूतं माणसाबरोबर कुस्ती खेळतात. एखादा माणूस एकटा दिसला की त्याच्याकडे बिडी मागतात, कधी बाई बनून तर कधी पुरुष बनून. ते आपल्याजवळ येताना त्यांचे हातपाय उलटे, केस मोठे आणि दात भयानक दिसतात. कधी ते सुंदरबाईचं रूप घेऊन गाडी थांबवायला सांगतात आणि मग माणसाला मारतात. सायकल किंवा मोटरसायकलवर कोणी असेल तर ते फक्त दिसतात पण हात लावत नाही. मात्र गाडी थांबवण्यासाठी वेगवेगळ्या रुपयाचा ते वापर करतात. कधी ते म्हाताऱ्या माणसासारखे बनून पिढी मागतात आणि एक समज होती की जर आपल्या जवळ मटण असेल तर ते भूतं माणसाला मारतात. अशाच एक दिवशी मी तमाशा पाहायला गेलो होतो. माझ्या मनात आधीपासून भूताची भीती होती आणि त्याची जागाही मला माहिती होती. त्यामुळे मनात सतत भीतीचं वातावरण होतं. रात्री 3:30 वाजता तमाशा संपला. आकाशात चंद्र होते आणि थोडासा प्रकाश पडत होता. मी एकटाच त्या रस्त्यावर घरी निघालो. जसं जसं मी त्या जागेवर येत होतो तसं तसं मनात भीती वाढू लागली होती. आता भूत भेटेल, आता काहीतरी होईल. मी इतका घाबरलो होतो की माझी सावली मला भूत वाटायला लागली होती. त्या दिवशी अमावास्येची रात्र होती. लोक म्हणतात अमावास्येला भूतं नाचतात. त्यांच्या वाऱ्यात सापडलास की भूतं मारतात. गावात आधीपासून एक गोष्ट सांगितली जायची. त्या ठिकाणी एका तरुणाचा खून झाला होता लग्नाच्या आधीच. म्हणून तो बदल्या घेण्यासाठी भूत म्हणून फिरतो आणि दरवर्षीप्रमाणे एकाला मारतो, असं लोकांचा समज होता. भूतापासून वाचण्याचा काही उपायही लोकांना सांगायचे. एका माणसाने मला सांगितले होते, खिशात काडीपेटी ठेव, आग पाहून भूतं पळतात. म्हणून मी खिशात काडीपेटी ठेवू लागलो. आणखीन एक उपाय, म्हसोबाचं नाव घेतलं की भूतं घाबरतात. म्हणून मी मोठ्याने म्हणत होतो, जय म्हसोबा. मी भीतीने थरथरत चालत होतो आणि मधी मधी आग गाडी पेटवत होतो. माझीच सावली मला भूत वाटत होती. चंद्र माझ्यासोबत चालतोय असं वाटत होतं. तेवढ्यात मला एक गोष्ट आठवली. कोणी सांगितली होती, जर आपण लघवी शिंपडली तर भूतं जवळ येत नाहीत. मी अगदीच खूप घाबरलो होतो आणि योगायोगाने मला जोराची लघवीही आली होती. मी थोडी लघवी आजूबाजूला शिंपडली, थोडी हातपायावर लावली. त्या गोष्टीमुळे मला थोडी हिंमत आली. भीती इतकी होती की ना मागे फिरता येत होतं ना थांबता येत होतं. मी फक्त चालत राहिलो, आग गाडी पेटवत, जय म्हसोबा म्हणत. असं करत करत गावाजवळ पोचलो. तेव्हापर्यंत माझ्या सगळ्या आगगाड्या संपल्या होत्या. शेवटी मी कसाबसा घरी पोचलो. तेव्हा मला कळलं, खऱ्या भूतापेक्षा मनातला भूत जास्त भयानक असतो. त्या काळात गावात मांत्रिक असायचे. भूतं काढण्यासाठी ते बकरा किंवा कोंबड्याचा बळी द्यायचे. कोणी आजारी पडलं की लोक विचारायचे, हा अमावास्येला बाहेर गेला होता का? जर हा असं वाटलं तर त्याला मांत्रिकाकडे नेलं जायचं. त्यावेळेस डॉक्टर गावापासून खूप लांब असायचे. म्हणून लोकांचा विश्वास मांत्रिकावर जास्त होता. कधी मांत्रिकाने उपचार करूनही माणसाला वाचवले नाही तर लोक म्हणायचे भूतानी मारलं. पूर्वी गावात वीज नव्हती, रस्ते अंधारात असायचे. लोक म्हणायची भूतं अंधारात असतात. पण हळूहळू वीज आली, रस्ते उजळले आणि भूतांची गोष्टी हळूहळू कमी झाल्या. शेवटी एक कळलं, भूते असो व नसो, भीती मात्र माणसाच्या मनात जन्म घेते.